सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या शुभदिनी आपणा सर्वांचे निशिदिनी या नित्य निरंतर चालणाऱ्या निरूपणाच्या प्रकल्पामध्ये स्वागत. काय ते आचरण सदाचरण होय. आजच्या निरूपणाचा विषय आहे काय ते आचरण सदाचरण होय. नेमकं कोणतं आचरण म्हणजे सदाचरण किंवा सत्य आचरण अशा अर्थी हे निरूपण आहे. संस्कृत सुभाषित आहे यथाचारम यथाशास्त्रम यथाचित्तम यथास्थितम व्यवहारमुपादत्ते यः स आर्य इति स्मृतः. शास्त्रानुरूप आचार प्रसन्न चित्ते यथास्थित कर्म जो करी लौकिक व्यवहार ही पालन करी तोची श्रेष्ठ आर्य ही समजूत खरी. आर्य याचा शब्दकोशी अर्थ आहे पूज्य मनुष्य किंवा उच्च कुलीन वेद प्रणित अध्यात्म व नीती मार्ग जीवनात अनुसरणारा आदर्श आचार तथा विचार प्रसन्न चित्ताने सर्व विहित कर्मे यथास्थित अनुसरून लौकिक व सांसारिक व्यवहारी नीट पार पाडणारा इतरांना अनुसरण योग्य ठरणारा आदर्श पुरुष. तो हा आर्य याचा शब्दकोशातील अर्थ आहे वेद प्रणित नीती मार्ग आणि शास्त्र मार्ग व्यवस्थित अनुसरणारा आणि शास्त्रानुरूप वर्तन ठेवून प्रसन्न चित्ताने व्यवहारातील सांसारिक कर्मे करणारा इतकेच नव्हे तर पारलौकिक कर्माकडे अधिक लक्ष देणारा संसारी जीवनातील सर्व कर्मे यथास्थित पार पाडणारा परंतु त्याहूनही अधिक पारलौकिक जीवन आध्यात्मिक जीवन नीती संपन्न जीवन जगणारा असा जो श्रेष्ठ पुरुष त्याला शब्दकोशांतर्गत आर्य पुरुष असं म्हटलेलं आहे. आता आर्य याचा अर्थ असा आहे वेद प्रणित जो अधिक जीवन जगतो आणि अर्थातच सांसारिक जीवनाकडे ज्याचा ओढा कमी आहे असा त्याचा अर्थ आहे. सारांश माणसाने सांसारिक जीवन जरूर जगावे परंतु संसारात जगून सुद्धा त्याची दृष्टी अधिकाधिक पारलौकिकाकडे म्हणजे आत्म्याकडे असावी अशा अर्थी हा आर्य शब्द आपणाला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करतो. अशा अर्थी वशिष्ठ मुनी रामाला म्हणतात हे रामा तू असा आर्य असावेस किंवा तुझ्या जीवनात या प्रकारे प्रत्यक्ष आचरण केले जावे. पुढील अनेकानेक पिढ्यांनी तुझे आदर्श जीवन अनुपालन करावे. इतका परमोच्च कोटीचा आदर्श पुरुष म्हणून तुझा नाव लौकिक व्हावा. येथे वेद प्रणित आचरण करणारा तो आर्य येथे वेद प्रणित आचरण करणारा तो आर्य म्हणजे लौकिक जीवनापेक्षा वैदिक जीवनाकडे अधिकाधिक लक्ष पुरवणारा आणि सांसारिक जीवनात असतानाही पारमार्थिक किंवा आध्यात्मिक नीतिशास्त्रानुरूप नैतिक ही जीवनाप्रती म्हणजे संसार करताना सांसारिक जीवनात असतानाही पारमार्थिक आध्यात्मिक किंवा नैतिक जीवनाप्रती जो अधिक सजग आहे सन्मुख आहे त्याला आर्य किंवा श्रेष्ठ पुरुष असा स्पष्ट संकेत येथे आहे. त्यावेळच्या कालानुरूप तो आदर्शाचा वस्तुपाठ किंवा नमुना आहे हे येथे वाचक आणि श्रोते यांनी लक्षात घ्यावे. या दृष्टीने आजच्या कालानुरूप परमपूज्य परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे पुढील 229 व 230 हे संजीवनी गाथेतील 2 अभंग वाचन मनन चिंतन योग्य असून या अभंगाच्याच वाचन मनन चिंतनातून म्हणजे अभ्यासातून किंवा अभ्यासत्रयीतून या 2 अभंगातील वाचन मनन आणि चिंतन जर आपण केलं तर या अभ्यासत्रयीतून काय ते आचरण सदाचरण होय काय ते सत्य जेणे हो मानव संपूर्ण निर्भय. तर या 2 अभंगाच्या वाचन मनन चिंतनातून म्हणजेच वाचन मनन चिंतन या पद्धतीने साधलेल्या अभ्यासत्रयीतून काय ते आचरण सदाचरण होय काय ते सत्य जेणे हो मानव संपूर्ण निर्भय. नेमकं कोणतं आचरण म्हणजे सदाचरण आणि नेमकं सत्य म्हणजे काय ज्यामुळे मानव संपूर्ण निर्भय होतो याचा बोध इथे होईल.
ते आता दोन्ही अभंग पाहू आणि नंतर सविस्तर त्याचं विस्तार करू का विश्लेषण करू. अभंग क्रमांक 229 आहे. अर्थात हे दोन्ही अभंग परमपूजनीय परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या संजीवनी गाथेतील आहेत. 229 आणि 230 क्रमांकाचे हे दोन अभंग आहेत. 229 क्रमांकाचा अभंग काय सांगतो बघा. बाह्य सुखा लागी धावतो हा जीव, यंत्रयुगे हाव वाढविली, अंतरीच्या सुखा होऊनी पारखा, दुःखाची या नरका माझी पडे, कराव्या क्रांती सत्याग्रही वीर, पुढे येती धीर धरोनिया, स्वामी म्हणे होय सत्याचा विजय, सत्य ते निर्भय आदी अंती. स्वामी स्वरूपानंद म्हणतात सत्याचाच नेहमी विजय होतो आणि आदी अंती म्हणजे सुरुवातीला आणि शेवटाला आणि मध्यामध्ये सुद्धा सरते शेवटी सत्यच विजयी होते. आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे. बाह्य सुखा लागी धावतो हा जीव, यंत्रयुगे हाव वाढविली. आजच्या भौतिक जीवनात यंत्रांची उपलब्धता झाली आणि या यंत्रयुगामध्ये माणसाची सांसारिक ऐहिक हाव वाढली, त्याची तृष्णा वाढली आणि त्या कारणाने या बाह्य सुखासाठी म्हणजे भौतिक सुखासाठी हा जीव धावत आहे. याचा परिणाम अंतरीच्या सुखा होऊनी पारखा, दुःखाच्या नरका माझी पडे. त्यामुळे आत्मिक सुखापासून वंचित झालेला हा जीव दुःखाच्या नरकात पडतो. कराव्या क्रांती सत्याग्रही वीर, पुढे येती धीर धरोनिया. क्रांती करण्यासाठी सत्याग्रही वीर पुढे येतात आणि मोठ्या धीराने ते सत्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नही करतात. हा जो संदर्भ आहे तो स्वामी स्वरूपानंद महात्माजींच्या चले जाव चळवळीत होते आणि ते त्यावेळच्या स्वातंत्र्य चळवळीत होते. हा त्याचा संदर्भ आहे. कराव्या क्रांती सत्याग्रही वीर, पुढे येती धीर धरोनिया, स्वामी म्हणे होय सत्याचा विजय, सत्य ते निर्भय आदी अंती. सत्याचाच सदा सर्वदा विजय होतो आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत सत्यच विजयी होते. मात्र आजच्या यंत्रयुगामध्ये माणूस त्याची भौतिक जीवनाकडे असलेली ओढ हाव वाढीस लागल्या कारणाने माणूस बाह्य सुखाला चटावलेला आहे, लालसावलेला आहे आणि अंतरीच्या सुखाला म्हणजे आत्मानंदाला पारखा झालेला आहे. आणि सत्य स्थापन करण्यासाठी सत्याचं राज्य येण्यासाठी मोठमोठे क्रांतिकारी सत्याग्रही वीर धीर धरून पुढे येतात आणि त्यांचा लढा सत्याग्रहाचा चालूच आहे आणि तो चालूच राहणार आहे. मात्र सत्य हे आदी आणि अंती माणसाला निर्भयच बनवतं आणि सत्याचाच विजय होतो. या अभंगामध्ये जे महत्वाचं सांगितलेलं आहे की यंत्रयुगामध्ये भौतिक सुखाची लालसा वाढलेली आहे आणि आत्मिक सुखाला मानव पारखा झाल्यामुळे त्याला नरकाचे दुःख भोगावे लागत आहे. म्हणजे या अभंगामध्ये सुद्धा जसं रामाला वर उपदेश केलेला आहे की सांसारिक जीवन तू यथास्थित पार पाडच, परंतु पारलौकिक जीवनाकडे तुझे लक्ष असू द्या. तो महत्वाचा मुद्दा किंवा तो महत्वाचा उपदेशाचा भाग या अभंगामध्ये स्वामींनी सांगितलेला आहे की बाह्य सुखालागी हा जो जीव धावतो आणि त्या कारणाने आंतरिक सुखाला पारखा होऊन तो नरकामध्ये म्हणजे कधी न संपणाऱ्या अनंत यातना चक्रामध्ये सापडतो. म्हणजे रामाला जो उपदेश केलेला आहे की तू संसारी जीवन नीट पार पाडच, परंतु तुझं लक्ष वेद प्रणित आत्मानंदाकडे, आत्म्याच्या प्राप्तीकडे किंवा मी किंवा माझं स्वरूप काय कोहम या अभ्यासाकडे असावं. तेच येथे स्वामींनी या 229 अभंगामध्ये सुचविलेले आहे. बाह्य सुखालागी धावतो हा जीव, यंत्रयुगे हाव वाढविली, अंतरीच्या सुखा होऊनी पारखा, दुःखाची नरका माझी पडे, कराव्या क्रांती सत्याग्रही वीर, पुढे येती धीर धरोनिया, स्वामी म्हणे होय सत्याचा विजय, सत्य ते निर्भय आदी अंती. सत्यच आदी अंती माणसाला निर्भय बनवतो आणि सत्याचाच विजय कायमस्वरूपी असतो. पुढे
याच यंत्रयुगाबाबत स्वामी काय म्हणतात ते पहा. 230 अभंग. यंत्रयुगे घोर माझरा आकांत, बळावला प्रांत दुर्जनांचा, शास्त्रज्ञांचे शोध योजिती उन्मत्त, साधावया घात दुर्बलांचा, लोभ अहंकार वाढती अपार, नीती धर्माधार नुरे कोठे, वासवी संस्कार घालिती ते पिंगा, गुप्त झाली गंगा मानव्याची, स्वामी म्हणे नाही स्वरूपाचा शोध, व्यर्थ तो प्रबोध शास्त्रज्ञांचा. स्वामी म्हणतात ज्याला स्वरूपाचा शोध लागला नाही, ज्याला कोहमचा शोध लागला नाही, असा माणूस जरी शास्त्रज्ञांच्या प्रबोधाने शास्त्रज्ञांच्या शास्त्रज्ञानाने प्रभावित झाला, तरी ज्याला मी कोणाचा शोध लागला नाही, त्याला शास्त्रज्ञांचा प्रबोध किंवा शास्त्रज्ञान काहीच मदत करू शकत नाही. किंवा शास्त्रज्ञानाची मदत माणसाचं भौतिक जीवन जरी संपन्न केलं, तरी त्याचं आंतरिक, मानसिक, भावनिक आणि आत्मिक जीवन संपन्न करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या शोधाचा काही उपयोग नाही. आणि या अभंगात ते सुरुवातीलाच म्हणतात, यंत्रयुगे घोर माझर आकांत, बळावला प्रांत दुर्जनांचा. त्या यंत्रयुगात शास्त्रज्ञांच्या शास्त्र आणि शास्त्रीय उपकरण आणि शोधांच्या युगात दुर्जनांचाच प्रांत म्हणजे दुर्जनांचाच जो हिस्सा आहे, टक्का आहे, तो वाढला आहे. आणि घोर आकांत म्हणजे घोर पीडा निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांचे शोध योजिती उन्मत्त, साधावया घात दुर्बलांचा. शास्त्रज्ञ अनेक शोध लावतात आणि उन्मत्त राजकारणी, सत्ताकारणी त्याची योजना केवळ आणि केवळ दुर्बलांचा घात करण्यासाठी आणि स्वतः उन्मत्त आणि सत्ता लोलूप अशी आपली आकांक्षा पुरवण्यासाठी करून घेतात. लोभ अहंकार वाढती अपार, नीती धर्माधार नुरे कोठे. आजच्या या शास्त्रयुगात लोभ आणि अहंकार अपार वाढले आहेत आणि नीती आणि धर्म त्याला कुठेच ठाव ठिकाणा राहिलेला नाही. वासवी संस्कार घालित ते पिंगा, गुप्त झाली गंगा मानव्याची. सगळीकडे कोयता गँग आणि मोठमोठे हिंसाचार दिसतात. या अर्थी पाशवी संस्कार घालिते ते पिंगा. पाशवी संस्कार म्हणजे भौतिक सुखाचेच संस्कार ज्या पिढीवर झालेले आहेत, ते भौतिक सुखाशिवाय दुसरं काहीच न मानणारे जे संस्कार आहेत, त्याला पाशवी संस्कार म्हटलेले आहेत. आणि पाशवी संस्कार घालिती ते पिंगा. हे पाशवी संस्कारच आजच्या तरुणांच्या मनामध्ये पिंगा घालून, फेर घालून नाचत असतात. आणि त्या कारणाने त्यांचं जे वर्तन असतं ते मानवतेच्या विरुद्ध असतं. गुप्त झाली गंगा मानव्याची आणि मानवतेची गंगा नाहीशी झाली आहे. स्वामी म्हणे नाही स्वरूपाचा शोध, व्यर्थ तो प्रबोध शास्त्रज्ञांचा. जे शास्त्रज्ञ आहेत, शास्त्र जाणणारे आहेत आणि शास्त्र जाणून त्यानुसार जे शस्त्रज्ञ आहेत, वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारे संशोधक आहेत, ते शास्त्रज्ञ आणि शस्त्रज्ञ यांचं ज्ञान आज माणसाला अनाठाई लोभामध्ये, सांसारिक सुखाच्या किंवा ऐहिक सुखाच्या गर्तेमध्ये अधिकाधिक ढकलत आहे. आणि त्या कारणाने मानव्याची गंगा आटली आहे, आत्मगंगा नष्ट झाली आहे. आणि आपण कोण या स्वरूपाचा शोध घेण्याची जी मूळ नैतिक आणि खऱ्या अर्थाने पारलौकिक प्रेरणा आहे, ती नष्ट झाली आहे. अशा अर्थी आजच्या युगामध्ये भौतिकतेचा प्रांत बळावला आणि नैतिकता आणि आत्मसुखाची गंगा आटली, हे सांगण्याचा येथे प्रयत्न आहे. आता लक्षात घ्या, वेदकालीन नीती धर्म जे होते त्याच्यामध्ये अनेक यज्ञ याग परंपरा या गोष्टींचा उहापोह होता. तर खऱ्या अर्थाने वैष्णव धर्मामध्ये या सर्व पाखंडाचा पार निपटारा करून केवळ आणि केवळ आत्मज्ञानाला महत्व दिलेले आहे. आणि मी म्हणजे कोण हे नीट समजून घेऊन मग एकदा का आत्म्याचं ज्ञान झालं की तो आत्मा सर्वाभूती आहे आणि सर्वाभूती भगवंत म्हणून असलेला आत्मा हाच आत्मा पांडुरंगाच्या रूपाने विटेवर वैष्णव धर्माने पाहिलेला आहे. म्हणून वैष्णव धर्म आणि वैदिक धर्म किंवा सनातन धर्म याच्यामध्ये फरक हाच आहे की सनातन धर्मामध्ये अनेक पाखंडांना, भेदाभेदाला, कळत न कळत वर्णाश्रम
आणि त्यानुसार उच्च नीचतेच्या असलेल्या शिडीला महत्व दिलेले आहे. ते चुकीचं वर्तन नष्ट करून केवळ आणि केवळ अंतरीचा आत्मा जो सर्वत्र भगवंत म्हणून सर्व जीवांच्या हृदयात राहतो त्यालाच महत्व देऊन भगवंत तो मी आणि मी तो भगवंत हा भक्तीचा मार्ग, जो विभक्त नाही तो भक्त, अशा मार्गाने नामदेव एकनाथांपासून तुकोबा कान्होबापर्यंत सर्व संत महंत वागलेले आहेत. त्यांनी वैदिक धर्मातील ज्या उच्च नीचतेच्या ज्या भेदाच्या गोष्टी आहेत त्या टाळलेल्या आहेत आणि जातील आत्मज्ञान समोर पांडुरंग रूपे उभे असलेला कळकटेवर पाय विटेवर हा पांडुरंग म्हणजेच तो आत्मा आणि जो सर्वाभूती भगवंत म्हणून सर्वांच्या हृदयात तो आहे. आणि सर्वांच्या हृदयात जर भगवंत आहे तर भगवंतामध्ये भेदाभेद नाही, अशा अर्थी मानवामध्ये भेदाभेद नाही. असं करून खरं सांगायचं तर सनातन धर्मातील जे अनिष्ट आहे ते काढून वैष्णव धर्माने त्यातील इष्ट ते घेतलेलं आहे. आणि लक्षात घ्यायची गोष्ट आहे की स्वामी स्वरूपानंद हे सुद्धा ज्ञानेश्वरादी संतांच्या परंपरेतून पुढे आलेले असल्यामुळे आधुनिक काळातील स्वामी स्वरूपानंद हे श्रेष्ठ वैष्णव धर्मीय आहेत. म्हणून वारकऱ्यांचा धर्म आणि सनातन धर्म यातील सनातन धर्मातील अनिष्ट गोष्टी टाळून समत्व आणि समत्वमिती योग उच्चते. समत्व म्हणजे श्रेष्ठ योग. समत्व हे समजणे, जाणणे आणि त्याप्रमाणे वागणे यालाच म्हणतात. प्रथम समत्वाचे भेदाभेद अमंगल याचे नीट ज्ञान करून घेणे आणि एकदा का ज्ञान झाले की या समत्वाच्या भक्तीवर श्रद्धा ठेवणे यालाच म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. म्हणून आजच्या निरूपणाद्वारे आपण सर्वांना सांगायचा हे प्रयत्न आहे की त्या काळात जरी वेद प्रणित आचाराला महत्व द्या असं वशिष्ठ मुनीने रामचंद्राला सांगितलं असलं तरी आजच्या काळात त्यातील भेदाभेदाच्या सर्व गोष्टी टाळून समत्वमिती योग उच्चते या ज्ञानावर स्थित राहून सर्वत्र एकच भगवान आहे, सर्व जीवात एकच भगवंत आत्मारूप आहे या ज्ञानावर स्थिर राहून या ज्ञानानंतरच जो भक्ती करतो त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. म्हणून समत्व हे ध्येय ठेवून समत्वाधारे जीवनात जो वागतो आचरण करतो तोच खरा वैष्णव हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. म्हणून सनातन धर्मापेक्षा वैष्णव धर्म आजच्या काळाला अति सुगम आणि सोपा आहे. तेच इथे स्वामी स्वरूपानंदांनी या 2 अभंगामध्ये म्हटलेला आहे. हे अभंग पुन्हा एकदा वाचतो. बाह्य सुखालागी धावतो हा जीव, यंत्रयुगे हाव वाढविली, अंतरीच्या सुखा होऊनी पारखा, दुःखाच्या नरका माझी पडे, कराव्या क्रांती सत्याग्रही वीर, पुढे येती धीर धरोनिया, स्वामी म्हणे होय सत्याचा विजय, सत्य ते निर्भय आदी अंती. हा 229 क्रमांकाचा अभंग. आणि यंत्रयुगे घोर माझला आकांत, बळावाला प्रांत दुर्जनांचा, शास्त्रज्ञांचे शोध योजित उन्मत्त, साधाव्या घात दुर्बलांचा, लोभ अहंकार वाढती अपार, नीती धर्माधार नुरे कोठे, पाशवी संस्कार घालिती ते पिंगा, गुप्त झाली गंगा मानव्याची, स्वामी म्हणे नाही स्वरूपाचा शोध, व्यर्थ तो प्रबोध शास्त्रज्ञांचा. म्हणजे वेद प्रणित धर्मातील स्वरूप शोध हा कायम ठेवून उर्वरित भेदाभेद प्रणित ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट करून सनातन धर्मातून चुकीचं ते काढून सुधारणा केलेला असा हा वैष्णव धर्म आहे. अशा अर्थी सनातन धर्मापेक्षा वैष्णव धर्म हा तत्वतः जरी आत्मानंद किंवा आत्मानंदाचा आविष्कार कसा होतो त्याचा अभ्यास करणारा असला तरी व्यवहारात या धर्माने जे बाह्य पाखंड आहे म्हणजे पापरूपी खंड भेदाभेद रूपी पाखंड आहे ते नष्ट केलेलं आहे. अशा अर्थी सनातन धर्मापेक्षा वैष्णव धर्म हा अधिक सुधारलेला आणि आजच्या काळाला अनुरूप असा आहे. आणि हा जरी भक्ती मार्ग असला तरी ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. म्हणजे प्रथम सत्य काय हे समजून घेतलेलं आहे, समत्व हे सत्य आहे आणि तेच समत्व प्रत्येक जीवामध्ये भगवंत म्हणून आत्मारूपी राहिलेला आहे. म्हणून त्या समत्वाचा आदर करून त्याच्याबद्दल प्रेम दाखवून
समप्रेम आणि आदराने जीवनात सर्वांशी वागावं असा सांगणारा वैष्णव धर्म हा निश्चितच सनातन धर्मापेक्षा पुढचा आदर्श आणि श्रेष्ठ आहे. आणि नेमकं तेच वशिष्ठांनी सांगितलेल्या आर्य धर्मातील ज्या गोष्टी आहेत त्यातील पाखंड टाळून स्वामी स्वरूपानंदांनी जे वैष्णव धर्मातील अगदी अलीकडचे म्हणावेत असे वैष्णव धर्मातील जे अग्रदूत म्हणावेत असे परमहंस स्वामी स्वरूपानंद सुद्धा आपणाला सनातन धर्मातील उणिवा टाकून सत्याचा बोध देत आहे. आणि हेच या निरूपणाद्वारे काय ते आचरण सदाचरण होय. नेमकं कोणतं आचरण म्हणजे सत्याचं आचरण हे सांगण्याचा श्रोते वाचक हो आपणाला प्रयत्न केलेला आहे. आपण जरूर याचं वाचन करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं. आणि वाचन मनन निधिध्यासन या अभ्यास त्रयीद्वारे आपण आपले जीवन सदा आत्मसन्मुख राखावे अशी आपणाला विनंती करतो. आणि आजचं हे निरूपण येथेच थांबवतो. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.